बाई पिंकी, गहू झाले बापा आपल्या घरी. आता आपल्याला काही टेन्शन नाही राहिलं. 12 महिने गहू पुरते आता आपल्याला. शांताबाईनं जबरदस्तीनं मला 2 गहू दिले आणि पैसे नको देऊ म्हणे. सांग बरं बाई, तरी पण चांगलं नाही वाटत का? पैसे किस्ती किस्तीनं मी फेडून टाकन तिची वाले. सध्या तर मी काहीच नाही दिले. हो ना बाई, तिला मी नाही म्हटलं तरी जोर जबरदस्ती केली. आणले बाई जाऊन गंगाला 2 दिले, ती नाही जबरदस्तीच केली माई. आता हे गहू तर आपल्याला खाता खाता उरून पुरते चांगले. खरंच बाई आई, गंगा काकूचा, शांता काकूचा वेगळाच स्वभाव आहे. त्या म्हणजे अशा मला असं वाटतं की आपल्या गावात वेगळ्याच बाया आहेत. त्याच्यामुळे स्वभावच कोणाचा नाही आहे. इतक्या चांगल्या बाया आहे आणि नशिबाने त्या आपल्याला भेटल्या. हे देवाचं मी मनापासून आभार मानतो. हो ना बाई, खरंच ना. हो शांताबाई म्हणे माझ्या येऊ म्हणजे गहू पडल्या म्हणे, लोणचं घालू का म्हणते म्हणे. एखादी असते तिच्या जागी हा एक पोतं इकलं 3-4 हजार रुपये येते. कोण फुकट मध्ये ना अशातले विचारायचे असते. पण कोणी पैसे घेते म्हणा, साहजिकच गोष्ट आहे. पण बिचारीनं कशाच तिचं मन आहे ना काय तर बापा. तरी बाई आपण तिले हळूहळू किस्तीने पैसे देऊन देऊ का हो बाई पिंकी. हा बाई, 500 देऊन टाक जो महिन्याचे हप्त्याचे जसे आले तसे, नाही काय. हो ना. रश्मी काकू, तुम्ही गहू आणले ना आता 2 पोते. हो बाई आताच आणले ना, आताच आणले ना, घरात ठेवले ना, बसली इथं. कहू ना बाई, काय म्हणतो ती? काही नाही, गहू आणले ना आता. मग पैसे पैसे केव्हा देता? आता एवढे मोठे गहू घेतले 2-2 पोते, तर पैसे केव्हा द्या म्हटलं. चला, पैसे आहे जेवढे तेवढे द्या, नंतर बाकीचे द्या. पैसे द्या, किती देतात तर. अमाय मला शांताबाई तर म्हणे बाबा का मगही दिले चालते. उशिरा नाही दिले चालते, नाही दिले तरी चालते. आणि तू कहू ना बापा पाटलांसारखी चालली मनामध्ये बोलायला. तू काय आली अमाय? कशी बोलून राहिला तुम्ही? माया बापाच्या इच्छा माल, माया इच्छा माल, माईचे 2 गव्हाचे कट्टे, माया अधिकार आहे म्हटलं त्याच्यावर बोलायचा. हा, तुम्ही तर म्हणजे भल्ले आहे जी. म्हणजे सारखा फुकटच पाहता काय? यानं त्यानं सारं फुकटच दिलं पाहिजे असं पाहता काय? मोठ्या म्हणून राहिल्या तू, कशी काय बोलून राहिली म्हणून. हा, माई आहे का तुम्हाला काय असं म्हणून काय? मग नाही आताच दे पैसे. एवढा चांगला गैरा दोस्ता नाही ना, तोंडावरच म्हणून काय आताच पैसे दे म्हणून. तिने मला पाठवलं, जाय म्हणे बाई रश्मी काकूची इथून पैसे घेऊन ये. मग भुलली का भुलली म्हणे. मग सारं फुकटच पाहिजे म्हणते म्हणे. मग माय आईनं असं म्हटल्यावर मी येणार नाही काय? उड, काहीच्या काही शांताबाई अशी नाही म्हणत. काही नको फेकत जाऊ, माझ्याच बद्दल खोटी बोलतो वांड आहे. हे पाय हो बाई, मला एवढं समजते. दोस्ती दोस्तीच्या जागी आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी. माणसाचा व्यवहार फ्रंट राहायला पाहिजे, एकदम पॉश. असं तुझ्यासारखा कुल्लर आणला, पैसा भिकाऱ्यासारखा घरात भरून ठेवला. लाईन घेतली, भिकाऱ्यासारखी भरून ठेवली. ना पैसा ना काही ना त्याचं, म्हणजे त्याच्यापासून त्याला काही योग्यताच नाही ना. हे तुला देऊन राहिले त्याला काय भेटून राहिलं? तर फुकटच पाहिजे का वा? फुकटच म्हणून तर लोक बोलते. मग अय जास्त बोलू नको. फुकटचं पाहिजे, भिकारी आहे काय, असं आहे काय, तसं आहे काय. इथं जास्त तस्कऱ्या नको दाखवू. देतो तुले पैसे, देतो ना. आणि आम्हाला माहित आहे शांत काकूने म्हटलं नसेल म्हणून. हे पाय हो बाई, माया माईना म्हणो का नाही म्हणो, आणि आता उपट काळ्या करायला का दादा माया घरी. ती पोरगी मागायला आली, ती सारखा फुकटच पाहिजे का? मागणार नाही का? ठेवणार आहे काय? जा लवकरच अर्धे पैसे भरा. जा लवकर पैसे घेऊन या आणि द्या मला पैसे. आणा, जा घरातून पैसे आणा. आणि बिलकुल माझ्या घरी यायचं नाही. हा, माय बाबाचा मायाचा व्यवहार आहे. माई काही फालतूची कामं करते. माया आईच्या मग आम्हाला लागायचं नाही. माई तुम्हाला माहिती आहे, माई पुण्यवान आहे म्हणून. ते करत असेल पुण्य, आम्हाला पुण्य करायचं नाहीये. माई आई म्हणे जाय म्हणे बाई रश्मीला पैसे मागून घेऊन ये म्हणे. हा, तुम्ही मला पैसे द्या आणि जाऊ द्या, घरी जाऊ द्या. हा जाय. एक चक्कर मारून ये, तुला पैसे आणून देतो मी. देतो मी तुला पैसे आणून देतो. हा, हे पाय 6,000 रुपये झाले. 3,000 रुपये क्विंटल गहू आहे आणि गहू टपार आहे. त्याच्यापेक्षा भाव कमी होऊ नाही शकत. हा, आणि मी तर 4,000 रुपये क्विंटल विकत होती, पण तू आहे म्हणून 3-3 हजार असे करून 6,000 त्यावर झाले. बिलकुल मला 6,000 ते 3,000 आता दे, 3,000 नंतर दे सांगून राहिली. मग म्हणशील आणि माझ्या घरी उपटच्या काळ्या करायला यायचं नाही. व हा, हिनं पैसेच नेले ना, असंच नेलं तसंच नेलं. चुपचाप मध्ये तू पहिले पैसे दे. आणि सारं काही फुकटच नसते पाहिजे. लागत मामा आईले पैसे नाही द्यायला लागत. हो ना, तर कहून शांत काकूने नाही सांगितलं मला, त्यासाठी त्या बाबांनी नाही सांगितलं. ह्या धंदा तूच करू राहिली. हा, जास्त हुशारकीचा, ती शायनेपणाचा, हिटलरपणाचा धंदा तूच करून राहिली. पण आम्ही लाजेम नाही राहत. देऊन देतो तुला पैसे. आणून त्या तोंडावर फेकतो. जाय जराशी एक चक्कर मारून ये. हो, शायन्या भोकाची चालली तर पैसे मागाले डोमड थुत्री. हे पाय वा, माझ्या घरचा गहू आणला मले डोमळी ने गिमळी हे ते सांगू नको. एका चापटीत तोंड मोड फोडून टाकन. हा, भिकारी काय व भिकार चोट. इकून तिकून सारं फुकटचं पाहिजे. फुकटचं भेटलं म्हणजे मस्त गुलू गुलू राहतात. पैसे मागितले म्हणजे तुम्हाला कोण धनकार आहे तेव्हा. हा, सारखा फुकटच पाहिजे काय? हा, काही पैशाने घेऊन पाय ना. थेंब थेंब तळसाचे. आमच्या बापाने तिथं थेंब घायला तेव्हा कुठे जाऊन एवढे गहू निघाले. आणि मोठे समुद्राला सारखं फुकटच पाहिजे काय? चल पैसे दे, पैसे द्यास लागन. पैसे द्यायचं नाव निघाल का मोठा धनकारा फुटते हो तुम्हाला. म्हणलं हुशार दिसता तुम्ही तर. अय जास्त आगाऊची नको बोलू, घरात दाबून धरण ना. मेली तर कोणाला माहित नाही पण सांगून राहिली. हा, खाल माने जाय, चुपचाप जाय, पैसे आणून दे. मी 5 मिनिटात एक चक्कर मारून येतो. पाय बरं माय पिंकी, एक टेन्शन नाही झालं का? एक टेन्शन चालूच राहते ना. आता हे पोट्टी पाहिजे चबर 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 चोनकी आली पुढे. आता काय करतो? कोणाला लाजेम राहिले पुरते काय? आता पैसे तर द्यास लागन. शांताबाई जाऊन म्हणशील काय माझ्याजवळ पैसे नाही बी, असं नाही बी, तसं नाही बी, कशी तर द्यास लागन आता इले, नाही काय? मग कोणाचं मन दुखल्यापेक्षा नाहीतर तिच्या घरचा गहू आहेच बापा. मग आता काय करतो बाई पिंकी? जाय आई, कोणाला तरी पैसे मागून घेऊन ये. असं यायले लाजेम राहिले नाही पुरत. राहू दे,
आपण नाहीतरी देणारच होतो पैसे, पण नव्हते म्हणून नाही दिले. जा एखाद्याला उदार गिदार माग आणि इले देऊन दे भानामतीले. हो आता तसंच करावं लागन बाई, काय करतो मग आता. वेळेवर वेळेवर घटका जाय तसंच कर. म्हणून नाही काय कोणी काही दिलं तुम्ही घ्यायला नाही पाहत. पाय ना लोक कसे म्हणते फुकटच पाहिजे काय म्हणते. म्हणजे त्याच्या जिभेला हाडकणी राहत ना माय बोलाले, देणारवाला देत जाते. त्याच्या निष्पाप म्हणून तू देते आणि बाहेरचे लोकच त्याच्या पोटात कुदते बापा. जाऊ दे आता काय करतो, जाऊ दे. वल्ली बदमाश आहे डोमरतुंडी, असं वाटते ज्या ज्या कळावर पडते त्या कळावर असं वाजवाव बगड्याची मान लेकाची. चाव घेणा मोठा अंगभर दोस्ताना आहे ना, पाय बरं सडल्या गव्हासाठी. ते 3,000साठी 6,000साठी शांताबाई एवढी भिकारीन झाली का वा. एवढ्या तू या गरिबीच्या परिस्थितीत तुला एवढी जबरदस्तीने मागून राहिली तिची पोरगी. अहो शांताबाईच मागून राहिली, कोणत्या पोरीबारीला शौक नसते कोणाच्या घरी जाऊन पैसे मागायचा. शांताबाईला माहिती तू पैसे देशील नाही, राहू देशील म्हणून. म्हणून शांताबाईने पोरीला पाठवलं म्हणून सांगून राहिली. कोणाचाच दोस्ताना अंगभर नसते, पैसा पैशाच्याच जागी असते आणि दोस्ताना दोस्तानाच्याच जागी असते. हे पाय व बाई, आता शांताबाई पात बसन आणि मी पात बसन. तुम्ही काय चोनका मारून राहिल्या मधात. नाही नाही नाही, आम्ही चोनकानी मारून राहिलो, सांगून राहिलो तुले. अव किती काही मोठा दोस्ताना कर, शेवटी मागतलास ना केला ना पर्याय. पाटलीन बाई पाय कूलर लाईन द्यायला आली काय कधी. एवढे जण तिच्या घरी पोटात दुखलं तर कुसक्या काळ्या भरायला गेले, पण ती त्या घरी आली का कधी लाईन काळ्या कूलर घेऊन झाले नाही. अव असं म्हण पाहिजे. शांताबाई तर साऱ्या दुनियाला दिखावा करते, चांगली आहे करून नाही असं. पाय ना आज दिसूनच पडलं ना बाई, सर्व काही पैशालेच मोजते म्हटलं. तुले फक्त कामासाठी मोजते, त्या कामासाठी, बाकी काहीच कामासाठी नाही मोजत तुले. पाय बरं ठर किस्तीने देतो म्हटलं म्हणते, तुला दिले काय देऊ दिले काय. बातच पोट्टीले मागच पाठवलं का नाही, काय सांगितलं का आईनं असं म्हटलं नाही म्हणून सांग. 2-4 वेळेला पोट्टीन त्याचं म्हटलं असं काय माझ्या घरी जाऊन काळ्या नका करू, माझ्या घरी जाऊन काळ्या नका करू. म्हणजे तिच्या माईला माहित नाही पडत आणि तिच्या माईचं नाक काही खाली घसरत नाही. म्हणजे तिच्या माईला असं वाटतंय का मी बाई हाय तो उभी पाटली, मी दिलं तिला फुकट मध्ये. म्हणून नाही का माणसानं फुकटचं भेटलं ना कधीच नाही का फुकटचं. मी तर म्हणतो बिना लाईनीची राहती, बिना खाल्ल्या पेल्ल्याची राहती, पण फुकटची नाही किती बाई. लय बेकार जमाना आहे माय, लय बेकार जमाना आहे. ते कसं राहते, अहो कोणी कोणाच्या घरातलं काळ्या भरते. हो आता आता मी सांगून राहिली ना. आता शांताबाईनं तर नसनच म्हटलं, मी शांताबाईची अंग धुवून गवाई देतो. अंग धुवून मी गवाई देतो का शांताबाईनं तिच्या पुरीले किंवा मग तिच्या थ्रू कोणाले तिनं माझ्या घरी पैसे मागायला पाठवलं नाही आहे. ते पोट्टी स्वतःच्या मनानं आली वय, नाही त्या पोट्टीचे कान तुमच्या दोघीनं भरले वय. त्याच्या तिसऱ्या अलावा असं काम कोणी करू शकत नाही. मायाची दुश्मन आहे तेच असं करू शकते. हुशार होय ना माय रश्मी, आता तरी हुशार होय. अशी मतिमंद, अशी पागल, अशी साधी नको राहू. साऱ्या स्टँडर्ड झाल्या, अशी गावठी नको राहू. जराशी चंट वय आमच्या सोबत राहायला लागेस तर आम्ही तुला चंट करतो. किती दिवस अशी साधी भोळीशी आयशीन. अव सगळे आपला मतलब पाहत असते, कोणी कोणासाठी काही नसते करत. तुला वाटते बाई पण तसं काहीच नसते. बस बापा हात जोडले मी हात जोडले, जाऊ द्या बाई मले. आता म्हणतच भेटल्या माय, भांडताय तुम्ही, बोलताय तुम्हालेच बापा मोठा अंगून आहे हो बापा. घरात येऊन दसाच्या नाहीतर मग मार भांडता, स्वतःहूनच बोलता बेशरमावानी. भल्या निर्लज्ज प्राणी आहे तुम्ही. अव आम्ही भांडतो बोलतो, खट्ट मिट्ट जिथं असते ना तिथंच प्रेम असते म्हटलं. जिथं खट्ट मिट्ट तिथंच प्रेम असते. हे कोण्या कामाचं जिथं फक्त मिठं चालते आणि थोडेसे काही गहू आणले घरून तर पोरीले पाठवते. त्याच्यापेक्षा तर आम्ही पुरलो म्हटलं. एकामेकीसोबत भांडतो, झगडतो, 2 दिवस बोला राहतो, पण एकामेकाच्या कामात पडतो. मग साथ सोडतो का कधी नाही सोडत. अमाय मग आता कुठं चालली हो, दिले का दिले पैसे. पैसे दिले का दिले. हा दिले ना पैसे गिशी दिले आणि गेली ते. तशी मी पैसे देणारच होती उद्या, पण असं झालं का ते आज जरासं काम आलं तर आज नाही दिले, उद्या देत होती. हाव काय नाही त्याजवळ पैसे गिशी नसते तर आम्ही उधार दिले असते तुले. दिले असते उधार. तू दुश्मन असो का काही असो, आमची दुश्मनीच्या जागी तुले मी उधार पैसे दिले असते. नाही पाहिजे हो माय म्हटलं, तिच्यासाठी धन्यवाद. काय म्हणते रश्मी, आपला नवरा दारू ग्रुप येते का नाही पेत मग आता. आपला म्हणजे तू या माया वय का आपण काय सावती वय काय. तू या माया नवरा म्हणून राहिली बापा, तू या नवरा म्हणणं आता मायाच नवरा. आता तसं तर म्हणा तो तुया झाला तरी मला काही गम नाही, त्यानं बाहेर लफडे केलं तरी मला काही गम नाही. कारण की आयुष्यात त्याने त्याचा थोबाड पाहून घ्या, त्याच्या थोबाडावरून तुम्हाला असं वाटत नाही का त्याला कोणी चाहन म्हणून बा. फक्त त्याला पैसा पुरते, त्याच्यावरचे पैसे काढून घ्या ना, त्याला अशी लात मारून घराच्या बाहेर हाकलून द्या. एवढ्या पुरतं कोणी त्याला चाहते, बाकी तर काही कामाचं नाही आहे तो. तर तू तिच्यासोबत लग्न केलं तरी मला काही फरक नाही पडत बापा. आपला मन का तुपला मन का काही मन. शी बापा, पहिलंच भेटला ते बेवडा भेटला तर दुसरा पाहू, एखादा लफडं करू तर बेवडाच पाहू काय, चांगला नाही पाहिजे काय कैसे काही बापा. माया नशिबानं फुटकन ते नशिबानं फुटकं सारा फुटकंच भेटला बापा. त्याच्यापेक्षा जे लग्नच नसतं केलं आणि एखादं भजन कीर्तनाचं गायक झालं असतं, एखादं भागवताच्या रेगी झालं असतं तर पुरलं असतं बापा. ह्या जिंदगी पै पिसायली मी तरी मी सुख आहे, समाधानी आहे. सगळ्या गोष्टीत मी समाधान मानतो. मला कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे. मला देवाच्या दिल्यानं लय काही माझ्याजवळ आहे. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सासरा माझा पापा परी,
ननद माझी बहीण खरी, तोच आधार हाय हो जीवाला, हो जीवाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सासू माझी आई खरी, नवरा माझा पित्या खरी, नवरा माझा भाऊ खरी, तोच आधार असतो जीवाला, जीवाला, सुखी आहे मी माया सासरला. हे मा पंडितजी, अग्ग बाई 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 बाई, सांग ना देवीच्या भावाला, हिच्या माहेराला सुखी नाही आहे हिच्या सासरला. हिचा नवरा दारू पितो, म्हणूनच तर ही भिकार चोट. वळणाय बकऱ्या, याच्या मागं लागून फायदा नाही बाई. यायला किती काही आपण दुसऱ्याच्या बद्दल याच्या मनात वाईट विचार टाकले, या डोळ्यानं पाहिल्याशिवाय यायला काही खरं वाटत नाही बापा. जाऊ दे, याच्या मागं लागायला पुरत नाही. आता या पोट्टीनं पैसे मागतलेच, जाऊ दे तिकडे, तर मागू दे बापा पैसे. शांताबाईला टोला मारा लागण्याचा. काय करून राहिली हो पार्वते? मस्त आराम करून राहिली बापा उन्हाळ्याचा. तू पाय बरं, माझे सारे काम धंदे झाले. तुझ्या नशीब भल्ला मस्त निघाला बापा. नवराही साजरा भेटला, घरदारही साजरा आहे. मस्त आहे हो तुझ्या सर्व. नाही व बापा रश्मी, जसं दिसते तसं नसते व माय. अहो माणसाजवळ किती काही पैसा असला तरी सर्व गोष्टी पैशानं नसते होत व माय. पैशानं सर्व गोष्टी होत नसते. अहो कोणाच्याही घरात पाय काही ना काही अंधार राहतेस. आता काय करतो, जिंदगीलाच लागलाय. पार्वती, मला एक काम होतं, विचार करशील काय? सांग ना बाई, कोणतं काम होतं माहिती तुले? मला सध्याचे 3,000 रुपये देतं का उसने? 3,000 रुपये देतो बाई, पण मानवऱ्याला येऊ दे तू घरी. मानवऱ्याला येऊ दे घरी, का त्याच्याच जोडाय सारे पैसे. घरात एकही पैसा नाही आहे. आज ते काढून सणाला गेले बँकेतून. सध्या माझ्याजवळ घरी फक्त 500 रुपये आहे. ते आले का मग मी तुला लागेस तर घरी आणून देतो. बोलावतो लागेस तुले, चालन काय? असं नाही कवा येते होते भाऊ? कधी कधी येते भाऊ? भाऊ काय येणच आता, अर्ध्या 1 घंट्याने येन. जरासं उशीर लागन. बरं बरं येन ना, मग मला आवाज गिवाज देजो. काय झालं ना, जरासं मला विचार अडचणीत आहे मी, जरासं मला काम आहे. तर ते 2,000 दे म्हटलं, आणि 2-3 दिवसात तुला मी माही आले का वापस करून देतो. माझ्या कामाची येतेच आता, गहू निवडायला गेलती एवढ्या दिवस, तर ते पैसे आले का तुला लगेच मी वापस करून देतो. बरं बरं रश्मी, ठीक आहे ना, काही हरकत नाही, देतो मी तुला पैसे. तुला फोनही लावला असता तर मी घरी आणून दिले असते. तसंही मला त्या घरी यायचंच होतं. आणून देतो मी, पैसेच आणून देतो आले का. बरं बापा, कायच काम पडलं बरं रश्मी? पाय मी तुला सांगतो, तू सांगू नको विचारे कोणाला. पार्वती नाही सांगत हो बापा, नाही सांगत. मी ना बिचारे शांताबाईच्या इथून गहू आणले. शांताबाईला म्हटलं 1 कट्ट दे, म्हटलं 1 कट्ट गंगाच्या इथून घेतलं. आता त्याला म्हटलं किस्ती किस्तीने मी 3-3 हजार रुपये देऊन देईन म्हटलं. नाही काय किस्तीने देऊन राहिले, 3-3 हजार रुपये देऊन देईन म्हटलं. तर शांताबाई काय म्हणे, नाही म्हणे 1 नको घेऊन जा म्हणे, 2-2 घेऊन जाय म्हणे, पैशाचं टेन्शन नको घेऊ म्हणे, पैसे नाही पाहिजे म्हणे. लय गहू आहे म्हणे, खाता खाता सरत नाही म्हणे, एकता मला पैसा पुरते म्हणे. तू काय मला पैसे देऊ नको म्हणे बाई. तर ठीक आहे म्हटलं बाई मी ना, आता मी तर पैसे देणारच होती. तर जोर जबरदस्तीने मला 2 पोते दिले शांताबाईनं. असे माझ्या घरी 3 पोते, आणि गंगेने दिलं दुसरं, पण तिने 1.5 क्विंटल दिलं. तर म्हणजे असे माझ्या घरी 4 पोते झाले समजा. अमाय मग काय झालं पार्वती बिचारे, मग काय बिचारे, आणि मी घरी आले बिचारे. आता गव्हाचा कट्टा ठेवत नाही मी, अशी बसतच नाही बोलतच नाही. तर शांताबाईची पोटगी आली. सारा फुकटच पाहिजे काय म्हणे, माहितून गहू आणला तर लवकर 6,000 रुपये दे म्हणे 2 कट्ट्याचे. मी म्हणलं आता माय आली बाई, म्हटलं आपत म्हटलं. मी म्हटलं त्या तुही माहिती म्हणे, म्हटलं का बापा आराम दे, जो नाही दिले तरी चालते. हा म्हणे सारा फुकटच पाहिजे काय म्हणे, माई माहिती बसलीच आहे म्हणे पुण्य करायला म्हणे. जलतेले देते म्हणे, तुम्ही भिकार चोट म्हणे. लाईन फुकटची, कूलर फुकटचा. आता काय गहू फुकटचे पाहिजे काय म्हणे तुम्हाला म्हणे. माझ्या बापाही म्हणे थेंबा तोडस असते म्हणे, तेव्हा कुठे जाऊन मोठा गहू निघते म्हणे. तसा गहू निघते काय म्हणे, आणि तुम्हाला लाजही नाही वाटत म्हणे बाबा सारा फुकटचं घ्यायची. सांग बाई, एवढ्या अंगाशी बोलली ती. मग मला साजरं नाही वाटलं. म्हटलं थांब, म्हटलं 1 चक्कर मारून ये म्हटलं, तुला पैसे आणून देतो म्हटलं. म्हणून वक्तात तुला पैसे मागायला आली. नाही शांताबाई अशी म्हणूच नाही शकत रश्मी. शांताबाई अशी म्हणूच नाही शकत. ते पोट्टी स्वतःच्या मनाने आली. तिच्या समोरच घेतले काय गहू? हा तिच्या समोरच, ते घरीच होती का नाही. मग बरोबर आहे, पडली असून पैशाची खाळ आणि चालली घेऊन. पण जाऊ दे, आता काही कोणाला सांगायला पुरत नाही. शांताबाईला की काही सांगायला पुरत नाही. काही सांगू नको शांताबाईला की, चुपचाप मध्ये देऊन दे. ते पोट्टी सांगा तर सांगा. आणि मग शांताबाई म्हणाले शांताबाई काऊन दिले वन काय दिले होतं, मग सांगून देतो पोट्टी ते घरी करे म्हणा. असे काही सांगायला जाऊ नको, कोणाला काही सांगू नको. हाय का नाही, मला आज तरी देणंच होती, उद्या तरी देणंच होती. आणि काही बोलून ठेवते ना माय, भिकार चोटस आहे, सर फुकटच पाहिजे काय, कमावून पाहणं. अहो माय मी लाईनीचंही बिल देतो, कूलर आणला तर कूलर वापस नेऊन देईन माय. आता देणारे देत जाते, दुखणारेचं पोट काऊन दुखते काय माहित बाई. मायाप्रती कोणाचाच दिमाग चांगला नाही. सर्वेले म्हणजे पोटातच खुपते. सर्वेले म्हणजे आहे 2-4 जण, तेवढे तर राहतेच. माय जलने वाले जलते रहे, हम अपनी मौज में मस्त रहे. हा ते तर आहेच म्हणा. चल बाई पार्वती, येतो मग मी घरून. जशी कामं गिमं करतो. पिंकी एकटीच बसली आहे घरी. ते पोट्टी अजून चक्र गिक्रा मला तिला सांगायला लागन काय. येतो मी जराशी घरून बात. नाही मीच येईन त्या घरी, काही टेन्शन नको घेऊ. येतो मी, बातच येतो. बरं बापा, ये बापा. सांग बरं बाई, आता पोट्टीली किती हलकट म्हणावं पोट्टीली. माय 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 पाहिली कशी, न पोट्टी पाहिली कशी. कोणाचेच संस्कार गेले तिच्यावर, काय तर बापा. जाऊ द्या मित्रांनो,
तर सांगा मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर बापा कमेंट मध्ये. तुम्हाला तर कधी कधी आवडतही नाही बापा व्हिडिओ. जाऊ द्या, तुम्हाला आवडते नाही आवडत तुमची इच्छा. नाही काय, मग कमेंट मध्ये सांगत जा कसा वाटला कसा नाही. तर भेटू मग उद्या. आणि सांगा मग आता अजून कायच्यावर व्हिडिओ बनवतो. कलावतीचं लग्न दाखवू काय? कलावतीचं लग्न मला असं वाटतं कलावतीचंच लग्न दाखवा. नंतर मग अजून पाहता ते काय करायचं तर नाही काय. आता लय दिवस कलावतीचं लग्न रोखलं ना बापा. आता पण त्याचं लग्न होऊन लेकरू झालं असतं. बरं जाऊ द्या मग. आणि तुम्ही कसे आहे? तो आशा करतो की तुम्ही सगळेजण चांगलेच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, व्हिडिओची मजा घेत राहा. अशी बदमाश आहे बाबा शांताबाईची पोरगी. सांगा मग आता काय करा. चला बाबा भेटू मग.